श्री स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांच्या पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे अशी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशाला भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या भक्तासी। तुम्ही श्री स्वामी महाराजांचे नामस्मरण करा। श्री स्वामी समर्थ महाराज हे तुम्हाला फुलासारखे सांभाळतील। नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास, डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास, बघ मी आहे तुझा विश्वास। स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांनी सांगितले आहे, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घ्यायचे नाही, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय हे घेऊच शकत नाही। कोणी म्हणतं स्वामी दिसत नाही, कोणी म्हणतं स्वामी शक्ती नाही। अहो, स्वामीच तर दिसतात ना जेव्हा कोणीच दिसत नाही, स्वामीच तर दिसतात ना जेव्हा कोणीही मदत करत नाही। जर तुमचा स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास असेल, स्वामी महाराजांना तुम्ही मानत असाल, तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसते। बाळा, जर माझे नाव तुझ्या ओठीशी सतत असेल तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुझे सदैव रक्षण करणार आहे, तुझी फसवणूक ही होऊ देणार नाही, कारण तू माझा लाडका भक्त आहेस। मी पाहतो आहे, तू माझी अगदी मनोभावे पूजा करत आहेस आणि मी तुझ्या या भक्तीला पाहून खूप प्रसन्न झालेलो आहे। म्हणूनच मी या संदेशाद्वारे तुला आशीर्वाद द्यायला आलेलो आहे। आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा। योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायलाही काहीच उरत नाही। कधी कधी आपले ध्येय साध्य करणे हे खूप कठीण असते, पण जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्यही असे काहीच नसते। स्वामींजवळ नेहमी हे मागणं मागा, स्वामी तुम्ही न मागता सर्व काही मला दिलेले आहे, फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या प्रयत्नांना यश द्या। हेही दिवस जाणार आहे बाळा, तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्या पाठीशी। स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात घ्या, त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देत आहे। स्वामी म्हणतात, या जगात दुसऱ्याचं भलं करा, पण आजच्या या कलियुगात माणसात माणुसकी शिल्लक राहिली नाही, तर भलं कसं करायचं? म्हणून जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर। अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे। जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपले मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत नेहमी करत असतात। हे त्रिवार सत्य आहे। स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय। सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा। जगात कुठले पण नाते असो, त्यात विश्वास आणि वेळ या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। त्या नसल्या की नात्याला तडा जातो आणि मग हे नाते ही हळूहळू संपायला लागते। लहान मुली बाहुली बरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात, त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव करून टाकतात।
तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी एवढं स्ट्रॉंग करा की कितीही संकटे येऊ द्या, मग तो भगवंत तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. श्री स्वामी समर्थ.